नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार सतत खावंसं वाटतं। तसेच उन्हाळ्यामध्ये मिळणारे आंबे, त्यापासून बनणारे पदार्थ तर प्रत्येकाच्याच आवडीचे असतात। चला तर मग आज मी तुम्हाला मँगो कुल्फी कशी बनवायची ते दाखवणार आहे, तेही विदाउट फ्रेश क्रीम व विदाउट व्हिपिंग क्रीमची, जी एकदम सॉफ्ट व मलाईदार बनते व खायलाही सेम मार्केटमध्ये जी कुल्फी भेटते त्याचप्रमाणे लागते। चला तर मग कुल्फीच्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया। मँगो कुल्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी येथे एका पॅनमध्ये अर्धा लिटर गाईचे दूध गरम करायला ठेवलेले आहे। दूध गरम होईपर्यंत मी येथे एका वाटीमध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे व 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। आता त्यामध्ये मी पाणी घालून हे छान मिक्स करून घेत आहे। बघा, पाणी घातल्यामुळे हे छान एकसारखे झालेले आहे। तसेच या ठिकाणी कस्टर्ड पावडरऐवजी तुम्ही 2 चमचे कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता। बघा, इथे दूध कोमट झालेले आहे व मी हे अशा प्रकारे हलवून घेत आहे, जेणेकरून दुधावर येणारी साई त्या दुधामध्येच एकजीव होईल। दुधाला उकळी फुटू लागली की यामध्ये हे मिक्स केलेले मिल्क पावडर घालून घेत आहे व एकसारखे हलवून घेत आहे। बघा, दुधामध्ये हे घालता क्षणी दूध किती घट्टसर बनलेले आहे। आता यामध्ये मी साधारण 2 ते 3 चमचे साखर घातलेली आहे। या ठिकाणी मी साखर कमी प्रमाणात घातलेली आहे, कारण मँगो गोड असतात व जास्त साखर घातल्यामुळे कुल्फी जास्त गोड बनू शकते। तसेच यामध्ये साधारण 1 चमचा वेलचीची पूड व 4 ते 5 चमचे ड्रायफ्रूटची पावडर घातलेली आहे व हे छान मिक्स करून घेत आहे। बघा, दूध किती घट्टसर बनलेले आहे। साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये दूध येते एवढे घट्टसर बनलेले आहे। गॅस बंद करून मी हे दूध थंड करून घेत आहे। दूध थंड होईपर्यंत येथे मी अशा प्रकारे पिकलेला आंबा घेतलेला आहे, तो कट करून घेऊयात। तुमच्याकडे जर छोटासा आंबा असेल तर तुम्ही 2ही घेऊ शकता। मी आंब्याचा सर्व गर अशा प्रकारे एका बाउलमध्ये काढून घेत आहे। बघा, इथे सर्व आंब्याचा गर मी बाउलमध्ये काढलेला आहे व त्यातील थोडासा गर मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे। तसेच बघा, इथे कुल्फीसाठी बनवलेले दूधही छान थंड व घट्टसर बनलेले आहे। आता इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे व यामध्ये कट केलेला हा आंबा घालून घेत आहे। तसेच थंड केलेले दूधही यामध्ये घालून घेत आहे। आता झाकण लावून हे ब्लेंड करून घेऊयात। मी येथे कुल्फ्या बनवण्यासाठी अशा प्रकारचा कुल्फीचा मोल्ड वापरत आहे। तुम्ही तुमच्याजवळ जर नसेल तर ग्लासमध्येही कुल्फी बनवू शकता। बघा, इथे कुल्फीसाठी मिश्रण तयार झालेले आहे। यामध्ये मी मगाशी काढलेले थोडेसे मँगोचे क्यूब घालून मिक्स करून घेत आहे। आता हे सर्व मिश्रण मी मोल्डमध्ये ओतून घेत आहे। अशा प्रकारे मोल्डमध्ये कुल्फी छान बनते। तसेच यामध्ये जे मँगो क्यूब घातलेले आहेत ते कुल्फी खाताना मध्ये मध्ये खूप छान लागतात। बघा, अशा प्रकारे मी येथे मोल्ड भरून घेतलेला आहे। आता त्यावर झाकण लावून घेऊया, यामुळे कुल्फी छान सेटही होईल व सेट झाल्यावर ती पटकन निघेलही। हे सर्व मी आता 7 ते 8 तासासाठी सेट होण्याकरता फ्रीजरमध्ये ठेवून देत आहे। बघा, साधारण 8 तास झालेले आहेत। आपण कुल्फी तयार झालेली आहे की नाही ते पाहूया। तसेच माझे थोडेसे मिश्रण शिल्लक राहिले होते, ते मी अशा प्रकारे स्टीलच्या ग्लासमध्ये ओतलेले होते व वरून दूध पिशवी लावून रबर लावलेली होती। कुल्फी मोल्डमधून बाहेर काढण्यासाठी मी मोल्ड अशा प्रकारे पाण्यात घालत आहे व बघा किती इझिली कुल्फी निघत आहे। इथे मी एका प्लेटमध्ये आईस क्यूब ठेवलेले आहेत व त्यामध्ये मी अशा प्रकारे एक कुल्फी काढून ठेवत आहे। त्यावर बदामाचे काप घालून गार्निश करून घेत आहे। बघा, मी येथे कुल्फ्या काढलेल्या आहेत। तसेच तुम्हाला मी ग्लासमधील कुल्फीही काढून दाखवते। त्यासाठी ग्लास तळहातावर अशा प्रकारे चोळायचा व कुल्फीमध्ये सुरी घालून ती हळूवारपणे फिरवत बाहेर काढायचा। बघा, ग्लासमधील कुल्फी ही छान सेट झालेली आहे। मी तुम्हाला कट करून दाखवते। बघा, सेम मार्केटमध्ये भेटते त्याप्रमाणे येथे मँगो कुल्फी तयार झालेली आहे। एक सॉफ्ट अशी येथे मँगो कुल्फी झालेली आहे व एकदम कमी साहित्यामध्ये। बघता क्षणी खायची इच्छा होते आहे ना। ना क्रीम, ना कंडेन्स मिल्क, ना व्हिपिंग क्रीमचा वापर करता एवढी छान कुल्फी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या प्रियंकाज रेसिपी ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।